एकीकडे महागाईने जनता त्रस्त आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढू लागलेले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आजपासून सीएनजीच्या दरामध्ये जवळपास 2.5 रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आता सीएनजी धारक वाहन आहेत यांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड आपल्याला बसणार आहे. आताचे जे नवीन दर आपण पाहतोय की 94.75 पैसे हे आता सीएनजी साठी 1 किलो मागे मोजावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे सातत्याने महागाई वाढत चाललेली आहे. त्यामुळे सीएनजी धारक वाहन आहेत यांना सुद्धा आता हा फटका आहे तो बसू लागणार आहे. या आधीचे दर आपण पाहतोय की जवळपास 92 रुपये असे इतके होते, 92 रुपये 25 पैसे इतके होते आणि आता त्याच्यामध्ये पुन्हा 2.5 रुपयांची वाढ आहे ती झालेली आहे. त्यामुळे आता एकीकडे पेट्रोल आणि डिझेलवरनं नागरिक आहेत ते सीएनजी वाहन वापरत होते, मात्र आता सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ व्हायला लागलेली आहे. या महिन्यातली ही दुसरी सीएनजीची दर वाढ आहे. त्यामुळे सीएनजी धारक जे वाहन आहेत त्यांना मात्र मोठी काटकसर आहे ती सुद्धा करावी लागत आहे. याचे दर वाढलेत आज 2.5 रुपये, 2.5 रुपयांनी दर वाढलेत. काय वाटते, महागाई वाढते आणि हे पण वाढते? सॉरी, नाही योग्य आहे काय वाढतेत दर? वाढतं हे योग्य नाहीये. हे भाजप सरकारकडनं आजचे दिनची आहे. आजच्या दिनची अपेक्षा आहे नागरिकांना. या बाजूला आपण पाहतोय की जे रिक्षा चालक आहेत ते सुद्धा या ठिकाणी सीएनजी भरण्यासाठी येत आहेत आणि आजपासून 2.5 रुपयांनी वाढले सीएनजी. काय सांगा, सगळीकडेच वाढत चालली आता. होत काय करणार, पेट्रोलची वाढली, डिझेलची वाढ झाली, सीएनजी. आता रिक्षावाल्यांचा धंदा पण तेवढा नाही ना. रिक्षावाले जागोजागी बसून येत, झाडाखाली बस, इकडं बस, धंदा नाही. वाढल्यावर भाडं पण भेटत नाही तेवढं. पॅसेंजर भाडं देत नाही तेवढं. काय सांगायचं, आर्थिक भुर्दंड आहे आता तुम्हाला. आर्थिक गुंडाला भरपूर झाला आता. त्याला काय मागणार कोणाला? सरकार काय करू शकत नाही. सरकार उपरमीट बंद केलं तर होईल सगळे काम, आहे तर नाही काय. 2.5 रुपयांची दरवाढ झालेली आहे. आपण पाहतोय की रिक्षा चालक सुद्धा आपल्या सोबत आहेत. 2.5 रुपयांनी सीएनजी वाढले, काय योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे, अयोग्य आहे. तुम्हाला परवडतं का सीएनजी? नाही ना राव, आता काय करणार, चालेल लागणार ना. काय सांगाल दादा, 2.5 रुपयाने वाढले आपण पाहतोय आता 94 जवळपास 95 रुपये होईल आता. नाही, अयोग्यच आहे, अयोग्य आहे. नाही वाढायला कसं पाहिजे. त्रास होणार आहे आता याचा? त्रास काय, आमचं आता मीटरचे जे भाडे आहेत 25 रुपये 1.5 किलोमीटरला, ते आता 2 रुपये 3 रुपयांनी तरी वाढवायला पाहिजे आरटीओ वाले. जर सीएनजी वाढतोय तर आमचं मीटर भाडे पण आम्हाला वाढून मिळायला पाहिजे, 2 रुपयाने तरी वाढून मिळायला पाहिजे. या प्रतिक्रिया रिक्षा चालकांच्या आहेत. वाहन चालकांना सुद्धा याचा त्रास आहे तो आता सहन करावा लागणार आहे. आर्थिक भुर्दंड खरं तर आता या सीएनजीच्या दरामध्ये जी वाढ झालेली आहे त्यामुळं नागरिकांना बसणार आहे. तब्बल 2.5 रुपयांची ही वाढ झालेली आहे आणि आजपासून नवे सीएनजीचे दर आपण पाहतोय. मात्र या दरवाढीमुळे नागरिकांनी मात्र मोठी निराशा आहे ती सुद्धा व्यक्त केलेली आहे. हे दर नियंत्रणात आणावे आणि अच्छे दिन आम्हाला द्यावे अशा पद्धतीची मागणी पुण्यातनं नागरिक करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन रोहित वानकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.